सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करा। केंद्र सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख योजनांचा सर्वसामान्य लोकांना लाभ मिळवून द्या, असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। इचलकरंजीमध्ये झालेल्या भाजपा बूथ संमेलनामध्ये ते बोलत होते। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इचलकरंजीत विधानसभा बूथ संमेलन झालं। त्याला खासदार धनंजय महाडिक, सत्यजित देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, हिंदूराव शेळके उपस्थित होते। सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर कसा करावा याबाबत बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आलं। नमो ॲप, लाभार्थी संपर्क अभियान, लोकसभा निवडणूक याबाबत माहिती देण्यात आली। सर्व बूथ प्रमुखांनी विविध लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं प्रदेश उपाध्यक्ष हळवणकर यांनी आवाहन केलं, तर खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजनांबाबत माहिती देऊन महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या संख्येनं निवडून देण्याचं आवाहन केलं। देशप्रेम बद्दल बोलणार नाहीत, अध्यात्म बद्दल बोलणार नाहीत, फक्त खालच्या पातळीवर टीका करायची, परसेप्शन क्रिएट करायचं आणि लोकांना फसवायचं आणि मतदान आपल्याकडे घ्यायचं, यामध्ये ते मास्टर आहे। आणि या 10 वर्षांमध्ये मात्र नरेंद्र मोदीजींच्या सरकारवर भारत देशामध्ये कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर एक नया पैशाचा डाग पडला नाही। हा कारभार आता सध्या चालू आहे, रामराज्य चालू आहे। एकीकडे काँग्रेस होतं, ज्यांचा भ्रष्टाचार, काळा बाजार आणि हे सगळं तो विषय होता, आणि आता आपल्याकडे फक्त विकास विकास विकास। गरिबी हटावचा फक्त नाराज आपण ऐकत होतो। 50 वर्ष त्यांना गरिबी हटणार म्हणून मतच देत आलो, पण ना बिजली मिळाली, ना सडक मिळाली, ना गरिबी हटली। आज तुम्हाला सडक, बिजली, पाणी मागावं लागत नाही, आज तुम्हाला गरिबी हटाव म्हणावं लागत नाही। अशा पद्धतीमध्ये आज भारत देश आलेला आहे। मेळाव्याला भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी कुबडगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, अरविंद शर्मा यांच्यासह इचलकरंजीतील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स आणि पदाधिकारी उपस्थित होते।